हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी उठल्याच ब्लॉग चालू केलेला आहे. बाहेर जायचा प्लॅन आहे. कुठे जाणार आहे ते मी नेक्स्ट थोड्या वेळात सांगेलच. त्यानंतर बिलकुल झोप झालेली नाही आहे. रुद्राक्षीने अचानक तिची रात्री तब्येत बिघडली होती. तिला 2-2:30 वाजता उलट्या केल्या तिने भरपूर. काय माहीत नाही अचानक काय झालं, खोकला एकदम सुरू झाला आणि उलट्या वगैरे केला, त्यामुळे आमची झोप झालीच नाही आहे. तरी आता प्लॅन ठरला बाहेर जायचं आहे म्हणून आता जाणार आहे. आता बाकीचे कामं ते सर्व आवरून घेते पटापट आणि भेटूयात आपण थोड्या वेळाने. आता माझंही बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे. आता मस्त आवळा ज्यूस घेते. करून ठेवलेला आहे. करून ठेवल्यामुळे त्याचा फायदा होतो. यात थोडं गरम पाणी टाकून पिणार आहे. ओ बाळ, पाणी छिये मग काय देऊ? दूध देऊ? ये बाहेर ये, चल ये दूध देते. गरम केलं मी दूध. ये मग तू पेपर वाचते. हे बरं आहे सुसू करत पेपर वाचायचं. कुठून शिकली? कोणाचं शिकली ते? तसं सुसू करत पेपर वाचायचा म्हणे. काय काय नवीन शिकतात काय माहिती. काय मते? भालू आहे. आपण बाकीचं आवरून घेतलं. देवपूजा वगैरे झाली आणि नाश्त्यासाठी शेवया केल्या होत्या. आम्ही निघायला मस्त फिरायला बाहेर. निघायला उशीर झाला. निघायचं होतं आम्हाला 8 वाजता 9 वाजता आणि आम्ही निघालोय 12 वाजता. असं चालू आहे आमचा प्रवास. मस्तपैकी पेरू खात, मुरकुल खात, टाइमपास करत, छान व्ह्यू एन्जॉय करत प्रवास चालू आहे. आणि बरेच इथे काम पण चालू आहे हायवेला. हो ना. चिचू काय खाते तू? कसं झोपलंय? बसून खा, बसून खा. उठ, बसून खाऊ. मग मुरकुल खाते, पेरू खाते. मस्त गाडी टाकली आम्ही माग. छान छान. इकडे मस्त रुद्राक्षी सनरूफ मध्ये उभा टाकली होती आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करत होती. इकडे खाली गाणी चालू होते. आता कॉपीराईटचा इश्यू असल्यामुळे मी गाणं काही टाकत नाही. आणि मस्त तिने मला गोल्डन सॉन्ग लावायला सांगितलं आणि मस्त तिचं नाचणं चालू होतं आणि एकदम भारी व्ह्यू एन्जॉय करत होती. आणि तिला खाली ये म्हणत होते तर ती खाली यायला तयार नव्हती. तिला मी एक 5-10 मिनिटं उभा केला आणि लगेच नंतर खाली घेतलं, कारण भरपूर असा गारवा होता हवेत थंडीमुळं. सांगलीवरून निघाल्यावर रोड हा चांगलाच होता आणि फक्त हायवेला बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन्स होते, काम चालू होतं. पण रोड चांगला असल्यामुळे प्रवास हा एकदम मस्त झालेला आहे. त्यानंतर रुद्राक्षी काही खाली यायचं नाव घेत नव्हती, तर मीच थोडा वेळ वरती सनरूफमध्ये जाऊन तिला खाली घेऊन यायचा प्रयत्न करत होते आणि मस्त असा रेकॉर्ड वगैरे केला, छोटीशी क्लिप घेतली. त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. नातू फार्म म्हणून एक असं छोटंसं प्लेस होतं. तिथे आम्ही मिसळ वगैरे खाल्ली आणि मूग भजे घेतली. छान होता. तिथला व्ह्यू पण मस्त होता. हाय, तिकडे दाखवू. हॅलो मन. हॅलो, तू काय करायला थांबली? नाश्ता करायला थांबली ना तू? पिझ्झा नाही येत बाबा. छानपैकी घरगुती अशी मिसळ होती, छान टेस्ट होती. त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. इकडे बरेच मुलं मे बी आर्मीची वगैरे तयारी करत असतील. छान अशी त्यांची रनिंग चालू होती घाटांमध्ये आणि इथून आमचा घाटाचा प्रवास चालू झाला होता.
आणि जवळपास आम्ही 6-1 वाजता पोचलो. 12 वाजता निघालो होतो घरातून. 6 वाजता आम्ही आमच्या प्लेसला पोचलो. खिडकीतून बाहेर पाहत वाऱ्याशी केस खेळत होते. रस्ते पुढे धावायचे आणि माझे थॉट्स मागे शांत बसायचे. क्षणभर जग विसरलं, क्षणभर मी उरले. गाडीची चाल रिदम झाली आणि माझा मूड पूर्ण फ्री झाला. या विंडोमधल्या रिफ्लेक्शनमध्ये एक वेगळीच मी दिसले. थोडी स्ट्रॉंग, थोडी शांत आणि पूर्णपणे माझी स्वतःची. वाऱ्याने जणू सांगितलं, थोडं थांब, स्वतःला जाणून घे. मीही त्या क्षणाला धरलं, कारण असं शांतपण रोज मिळत नाही. बघ ना. कशी वाटली कविता मला नक्की कळवा. त्यानंतर 6 वाजता आम्ही रूमवर पोचलो. चेक इन केली. आधीच बुकिंग वगैरे करून ठेवली होती. अगोडावरून आम्ही बुकिंग केली होती. आणि हॉटेल हा रिसॉर्ट वगैरे हा खूप सुंदर होता. पहा रुद्राक्षी किती मस्त उड्या मारतीये, तिला तर खूप आनंद झाला. आणि रूम पण छान फ्रेश होत्या आणि व्ह्यू पण खूप मस्त होता. राही फॉरेस्ट व्ह्यू म्हणून हे रिसॉर्ट आहे आणि छान आहे. हे महाबळेश्वरच्या अगदी जवळ आहे. आम्ही एकदम प्रॉपर महाबळेश्वरमध्ये न राहता अलीकडेच आम्ही बुकिंग केलेली. इथून जवळच मॅप्रो गार्डन वगैरे जवळच आहे. आणि पहा किती सुंदर असा नाईट व्ह्यू आहे. सुंदर होता व्ह्यू वगैरे छान आहे. मस्त स्विमिंग वगैरे आहे करायला. आता पाहू उद्या करतील की नाही हे ते. त्यानंतर मंचुरियन आणि मसाला पापड मागवला. संध्याकाळी रुद्राक्षीला मस्त खेळवलं थोडा वेळ. आम्ही मस्त तासभर मस्त बाहेर खेळलो. थंडी भरपूर आहे इकडं. दिवसा काही वाटत नाही आहे, पण संध्याकाळी खूप थंडी आहे. रुद्राक्षीचा मस्त एन्जॉय चालू होता. त्यानंतर आम्ही गाणे वगैरे लावलेले, मस्त डान्स वगैरे केला. आणि तो काही मी शूट नाही घेतला, पण बरेच मस्त एन्जॉय केला. त्यानंतर रूमवर आलो. जास्त भूक काही नव्हती, मग पुलाव वगैरे मागवलेला. आणि जेवण पण इथे आहे. आणि सकाळचा ब्रेकफास्ट तर इन्क्लूड आहे याच्यामध्येच. आणि जेवण पण एक नंबर होतं. आणि जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही इथे व्हिजिट देऊ शकता. त्यानंतर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण छोटंसं प्लेग्राऊंड वगैरे केलेलं आहे मस्त. त्यानंतर रुद्राक्षीने खूप एन्जॉय केला. तिचं तर कुठे बसू, कुठे खेळू, काय खेळू असंच चाललेलं. आणि मस्त तिचा फुल एन्जॉय चालू होता. आणि आम्हालाही मस्त हा रिलॅक्स वाटलं. हवेत मस्त असा गारठा होता. आणि प्रवास करून आल्यामुळे हा पूर्ण थकवा मस्त निघून गेलेला आहे. रिलॅक्स झालो आहे आणि माइंड एकदम फ्रेश झालेला आहे. बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता हा. फायनली आम्ही आलो आहेत मस्त महाबळेश्वरमध्ये. आणि रुद्राक्षीने मस्त तिचा डान्स केला. तिचं गोल्डन सॉन्ग हे सगळ्यात फेवरेट आहे सध्या तरी. त्याच्यावर तिला तेच गाणं लावायचं असते आणि त्याच्यावर नाचायचं असते. तिचा इकडे डान्स चालू होता. आणि इथेच मी माझा व्लॉग संपवते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक शेअर नक्की करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. तोपर्यंत टेक केअर.